बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे सर लिखित रातवा. प्रकरण 53. पहिल्या दिवाळीची पहिली सुट्टी लागली. नोकरीची पहिली दिवाळी आयुष्यात केवढं सुख घेऊन आली. ओढीत तांदळाच्या पिठाची खडबोळी केली, तांदळाच्या पिठाचे लाडू केले. दिवाळीच्या आधीच भाताची सुगी संपली होती. पेरण्याही आटपत आल्या होत्या. घराला थोडा विसावा मिळाला होता. दिवाळीचा पगार म्हणून आईच्या पायावर ठेवला होता. तिने तो तसाच उचलून दिवळीतल्या देवापुढे ठेवला. आईच्या डोळ्यात आनंद मावत नव्हता. त्याच उत्साहात तिनं दिवाळीचं करायला घेतलं होतं. दादाने कितीतरी वर्षांनी निवांतपणे दिवाळीची आंघोळ घरात केली. नाहीतर ते तळ्याला किंवा नदीला जाऊन आंघोळ करीत. ही त्यांची नेहमीची रीत होती. आईनं खोबरेल तेल वाटीत गरम करून दादांच्या अंगाला लावलं. घसघशीत असं अंग चोळलं. गरम पाण्यानं आंघोळ घातली. त्यांचं अंग आणि मन कसं हलकं हलकं झालं. आईनं चुलीवरचं भाताचं भांडं उतरलं. गरम गरम भात पितळीत वाढला. त्यावर घट्ट असं दही घातलं. एका पंक्तीनं दिवाळी साजरी केली. जेवण झालं. कुणाला न सांगता ठेवलेली पिशवी घेतली. त्यातून मांजरपाटाचं कापड बाहेर काढलं. दादांच्या पायावर ठेवलं. पगारला गेलो तेव्हा मलकापुरातनं हे कापड विकत आणलं होतं. दादांच्या अंगावर 2-3 ठिगळे लावलेलं कुडतं होतं. हाताला फारोळा निघाला होता. मला खूप खूप बरं वाटलं. सगळ्यांनाच आनंद झाला. दादा मला म्हणाले, मला कशाला रांधलंस कापाड? आनंदाला आणायचं होतास. पुढच्या पगारला आईच आणील त्याला. दादा गप्प झाले. दादा आपलं कुडतं आपणच हातानं शिवत. पोटाला पसा असला की त्यांना काम करायला हत्तीचं बळ येई. घर उभं करायला खूप सोसलं होतं त्यांनी. खूप दगदग केली होती. उपाशी पोटी राहून धंदा ओढला होता. गरिबीनं पाठ सोडली नव्हती. त्यांच्या जीवाला आराम मिळाला. सुट्टीतच कोल्हापूरला गेलो. आबा तात्याला आनंद झाला होता. मी भीत भीत पिढीजवळच्या खांबाच्या आडाला जाऊन उभा राहिलो. अण्णा पिढीवर वह्या तपासत होते. पिढीवरच्या फोटोंना झेंडूचे हार घातले होते. नव्या वर्षासाठी झेंडूच्या माळा लावून वखार सजवली होती. मला अण्णांसमोर जायला धाडस होईना. भीती वाटत होती. शेवटी आबाच अण्णांना म्हणाला, अण्णा. काय? नामदेव आलाय. कोण? नामदेव? त्याने उत्सुकतेने विचारलं. परत म्हणाले, कुठं आहे? मी भीत भीत खांबाच्या आडानं दिसेनासा पुढं झालो. खाली मान घालून उभा राहिलो. तेच म्हणाले, काय नामदेव, ये. काय म्हणते तुझी शाळा? मी पुढे झालो. अण्णांच्या पाया पडलो. मला थांबवीत म्हणाले, अरे तू आता गुरुजी झालायस, तू नाही पाया पडायचंस. अण्णा. मी. काय? चूक झाली माझी. कसली? तुम्हाला न सांगता नोकरी धरली. पहिल्यांदा मला थोडं वाईट वाटलं, धक्काही बसला. नंतर विचार केल्यावर तुझंच बरोबर असं वाटलं. पण तू शिकला असतास तर मी खंड पडू दिला नसता. मला शिकता आलं नाही, पण तुझ्यासारख्या मुलाने शिकावं असं वाटत होतं. माझी शिक्षणाची तळमळ मला मारून टाकावी लागली होती. तसं तुझ्या बाबतीत घडू नये असं वाटत होतं. तुझा भाऊ आबा माझा हमाल असला तरी त्यानं मला वखार उभी करायला मदत केली आहे. मी साधा दिवाणजी झालो, पण चिकाटनं वखारीपर्यंत चढलो. माझं तुला एक सांगणं आहे. मी ऐकत होतो. अण्णा पुढं म्हणाले, तुला नोकरी करीत शिकता आलं तर प्रयत्न कर.
ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथेसारखे ग्रंथ वाचत जा, तुला मार्ग सापडेल. अण्णांच्या बोलण्यातील तळमळ माझ्या काळजाच्या देठापर्यंत पोचली. अण्णाही मनोभावे देवपूजा करीत, देवारातील समईच्या प्रकाशात ज्ञानेश्वरी वाचत, त्या वाचनात हरवून जात. मी हे चित्र परीक्षेच्या वेळी त्यांच्या घरात होतो तेव्हा अनुभवलं होतं. त्यांचा चेहरा उजळून गेलेला मी पाहिला होता. त्यांची करुणामय दृष्टी पाहिली होती. अण्णांची तळमळ पाहून मी मनोमन ठरवलं, आपण शिकायचं. नोकरी करीत शिकायचा हा निश्चय उराशी बांधून परत फिरलो. कॉलेजच्या परीक्षा देता येत नव्हत्या. जवळ मार्गदर्शनासाठी विद्यापीठ नव्हतं. लांब कुठंतरी पुणे आहे, तिथं विद्यापीठ आहे, ते कॉलेजच्या परीक्षा घेतं, ते तर शक्य नव्हतं. हायस्कूलला असताना कळलं होतं, चित्रकलेच्या परीक्षा असतात, संस्कृतच्या परीक्षा असतात, हिंदीच्या असतात, मराठीच्या परीक्षा असतात. माहिती जमा करीत असता कळलं की पुण्याची महाराष्ट्र साहित्य परिषद मराठीच्या परीक्षा घेते. त्यांची आचार्य ही 5वी परीक्षा असते. मला जगातील बाकी कळत नव्हतं, पण काही गोष्टी वाचनात आल्या होत्या, ऐकल्या होत्या. आचार्य अत्रे, आचार्य विनोबाजी भावे ही नावे मला माहिती होती. समाजातील त्यांचे स्थान ज्ञात होतं. माझ्या भाबड्या मनाला वाटलं, आचार्य अत्रे, विनोबाजी भावे यांनी हीच पुण्याची आचार्याची परीक्षा दिली असेल, त्यामुळं त्यांना आचार्य असे नावाआधी लावता आलं असावं. त्यामुळे त्यांना समाजात कार्याबरोबरच या नावामुळे बोलबाला झाला असावा. मी ठरवून टाकलं. माझ्या मनाला आचार्य पदवीची भुरळ पडली. शिवाय सांगरुळकर अण्णांसाठी का होईना ही परीक्षा द्यायचीच अशी प्रतिज्ञा केली. हिंदी पंडित परीक्षेबद्दलही असंच काहीचं वाटलं. मी सा.प.च्या व हिंदीच्या प्रथम परीक्षेसाठी तयारी चालवली. शाळेच्या 4 वर्गांच्या मुलांच्या अभ्यासाची व माझ्या स्वतःच्या अभ्यासाची शिकस्त करू लागलो. पोट तालुक्याचं काम होतंच. हातानं जेवणासाठी चूल पेटवणं हेही पोट परीक्षेचं काम नित्याचं होतं. ते चालता येईल कसं? 2 घास पोटात जायलाच हवेत. चुलीच्या जळणाची लाकडं संपत आली होती. गायकवाड गुरुजींनी पावसाळ्यासाठी करून ठेवला साठा संपला होता. चुलीला लाकडं कशी मिळवायची मला कळेना. मी धोंडी कुंभार या पुजाऱ्याला विचारलं. तो म्हणाला, भीताय कशाला, तुमचं वनभोजन काढा की. वनभोजनासाठी मुलं न्यायची डोंगरात, तिथं वनभोजन करायचं. येताना लाकडं जमा करून आणायची. जंगल भरलंय वाळल्या लाकडाने. गायकवाड गुरुजी काय करायचे? हेच करायचे. साळ्याचं वनभोजन होतंय आणि लाकडं बी आणता येतात. झाक चालायचं त्यांचं. साळ्याचा कोपरा भरून टाकायचे जळणानं. वरीसभर बघायला ना ग. काढा वनभोजन. मी मुलांच्याकडे चौकशी केली आणि वनभोजन काढलं. मुलांनीच मला वनभोजनाचा एक धडा शिकविला. वनभोजनासाठी डोंगराच्या खडप्याला लागलो. पाटावरच्या झाडीत धनगरवाडा होता. तिथं पाण्याचा झरा बघून वनभोजन केलं. मुलं पठारभर हुंदडली, मनसोक्त खेळली, जंगलात शिरून लाकडं काढली. मला जंगली जनावरांची भीती वाटली, पण पोरं बिनधास्तपणे झाडीत शिरत होती. जाळ्या जुळ्यात घुसत होती, जळण काढीत होती, कोतीनुसार मोळ्या बांधित होती. रान वाऱ्यात मोकळेपणानं हुरळली होती. येता येता धनगरवाड्यावर गेलो. त्यांची वस्ती पाहिली. उघडी नागडी पोरं, पोट पार खपाटीला गेलेली, हाडांचे नुसते सांगाडेच. गड्या माणसांच्याच अंगावर काचोळा, खाली लंगोटी, डोईला फाटक्या चिंध्या. काळी काटकोळी माणसं, बाया बापड्याने फाटक्या ठिगळांचे धडपे गुंडाळलेले, रानवटपणाचं कुतूहल डोळ्यात. जंगलातील लाकडं नेऊन विकायची, त्यावर मीठ मिरची चाले. घरं कसली केंबळ्याच्या झोपड्या, पण आतून उबदार, उन्हाळ्यात थंडगार, सारवून सुरून सुरेख ठेवलेली. जगाचं वारं अजून इकडे फिरकलं नव्हतं की सायकल म्हणजे काय हेही माहीत नव्हतं. फळा कंदमुळावर जगणं, ऊन वारा धुकं पाऊस एवढंच संगत.
चंद्र, सूर्य आणि डोईवरचं आभाळ हे चमत्कार बघत मरणांतापर्यंत जगण्याचं ओझं वाहत नेणं एवढंच अंगवळणी पडलेलं. डोंगरापलीकडे कसलं कसलं जग आहे हे त्यांच्या गावी नव्हतं. पोटासाठी पोटच्या पुरींची दोघा तिघांशी लगीनगाठ बांधून परिस्थितीशी झगडत असत. मी या भागातल्या अडाणीपणाचा, त्यांच्या दारिद्र्याचा, अडीअडचणींचा विचार करी तेव्हा खूपच बेचैन होई. या डोंगरी मुलखातील दारिद्र्यात खितपत पडण्यापेक्षा तरणीताठी पोरं कळती व्हायच्या आधीच मुलूक सोडीत. मुंबईच्या फुटपाथचा आसरा घेत पोट भागून 4 पैसे उरलं की गावाकडे मनी ऑर्डरी करीत. पण पोस्टाचं ठिकाण तालुक्याच्या गावी. पोस्टमॅन हे जंगल तुडवीत येण्यापेक्षा बाजारच्या दिवशी गावोगावला निरोप पाठवी. निरोप मिळे न मिळे मनी ऑर्डर परत जाई. नाहीतर कुठल्या तरी बाजारच्या दिवशी तालुक्याला गेलं तर मिळे. महिना उलटून जाई. अखंड चौथाई तालुक्याला एकच पोस्टमन. तो तरी एकटा किती डोंगर तुडवीत जाईल. सारा दुर्दैवाचा फेरा नशिबाला बांधलेला. म्हणून विरळ्यासारख्या केंद्रवर्ती ठिकाणी पोस्टाची सोय झाली तर भागाची अडचण दूर होईल, चिंता मिटेल. मी पोस्ट मागणीचा अर्ज लिहिला. गावोगावच्या लोकांच्या सह्या घेतल्या. अर्ज सरकारकडे पाठवून दिला. विरळ्याच्या भोवतीच्या 40 खेड्यात 4थीपर्यंत शाळा होत्या. कुठेच वरचे वर्ग नव्हते. आत्तापर्यंत 4थी शिकलेले अक्षर विसरून गेले होते. पिढ्याच्या पिढ्या निरक्षर ठरत होत्या. पोस्टाच्या अर्जावर 4थी झालेल्या माणसाने अंगठे उठवले होते. परिपाठ नसल्याने अक्षर ओळख विसरून गेले होते. सह्यांच्या ठिकाणी डाव्या हातांच्या अंगठ्यांची निशाणी लावली होती. यासाठीच विरळ्याला 5वीचा वर्ग काढावा असं मनाशी ठरवलं. काही शिक्षक म्हणाले, 5वी काढली तर तुला एकट्याला 5 वर्ग शिकवण्याचं अवघड काम करावं लागेल. सरकार जादा शिक्षक देत नाही. पण मी पक्का निश्चय केला होता. एकट्याला 5 वर्ग शिकवावं लागलं तरी चालेल, पण 5वीचा वर्ग काढायचाच. मी शिक्षण खात्याकडे अर्ज केला. त्याच्या परिणामाची दिक्कत बाळगली नाही. मोडका तोडका का होईना माणसांचा दवाखाना होता. जनावरं ही या कोकणी लोकांची धनदौलत. एवढीशी खुरटी जनावरं उभ्या डोंगर उतरणीच्या अवतापाण्याला उपयोगी पडत. उभ्या पावसात या जनावरांची हालत बिघडे. हातची जात, गोठ्याची दावण रिकामी पडली तर आकाश कोसळे. ते घर बसे. नवं जनावर घ्यायला हातात पैसा कुठला आणायचा. कोंड्याचा मांडा करून जगणं वाट्याला. मी जनावराचा दवाखाना चालू करावा म्हणून सरकारकडे अर्ज केला. सरकारला केव्हा जाग येईल तेव्हा येईल, निदान या अडचणीची गोष्ट तरी कानावर जाईल. मी आता रुळत चाललो होतो. नवखेपण संपत चाललं होतं. माणसं जवळीकीनं वागत होतो. देवळात उठबस चालली होती. सकाराम मास्तर, तुकाराम मास्तर यांच्या सोबतीनं शाळा आकारला येत चालली होती. पोराने जीव लावला होता. मनातलं भय संपत चाललं होतं. गावची वाट बदलली होती. पावसाळ्यात नद्यांचे पूर गावांच्या वेशींना वेढा टाकीत. मोठमोठ्या ओढ्यांचं उग्र लालेलाल धावतं पाणी वाटा गिळून टाकी. जिकडं तिकडं जीव घेणे पाणलोट डोंगर दरे गरजून टाकीत. त्यामुळं डोंगरांनी गावी जावं लागे. उन्हाळ्यात नद्यांची धार कमी होई. गावगावच्या गवंडांना उतार पडे. नदीला खांडवं पडे. राना शिवारातनं वाटा मळत. मुळं गावागवंड्यांना जाणं सोपं होई. शिवाय उन्हाळ्यात डोंगरात चोरा चिलटांची भीती असे. आमची गावाला जायची वाट बदलून गेली. कांसेच्या काठानं मालेवाडीच्या वारणा नदीवरील तुळं गवंडाला जायचं. तिथल्या डोहात डुंबायचं. खुसगाव ओलांडून कोकरूडच्या रस्त्याला लागायचं. कोकरूड मागं टाकलं की परत वारणेच्या पात्रात उतरायचं. नेरल्याच्या शिवाराच्या कुंपण वाटा तुडवीत गावच्या हद्दीत शिरायचं. एखाद्याला अख्खा दिवस जाई. अनवाणी पायाना गावची ओढ अनावर होई. आई खंडातल्या शेतात रेटऱ्याच्या डोंगराकडं डोळं लावून बसलेली असे. शनिवारी तिचं चित्त कशात नसे. रविवारी घर, शेतं, माणसं काळजात साठवत राहायचं आणि सोमवारी भल्या सकाळी पोटगी खांद्यावर अडकवून शाळेची वाट धरायची. पण हे येणं जाणं कसं शेत शिवारातून होतं. वाटेच्या वाटसरूंच्या सोबतीनं असे. माणसा कानसातून होतं. मळ्या दळ्यातून होतं. पिका ताटातून होतं.
रानामळातल्या वस्त्यांतून होतं, त्यामुळं कसलं ते भय वाटत नसे. भीती चेपत गेली होती. मी निशंक झालो होतो. पण एका रात्रीनं मात्र हादरून सोडलं. मध्यान रात्र झाली होती. बाहेर काळोख पसरला होता. विद्यार्थी झोपले होते. मलाही गाढ झोप लागली होती. अशा ऐवेळी शाळेचं दार कोणीतरी वाजवत असल्याचं जाणवलं. जागा झालो. मला वाटलं भास असेल, पण कान देऊन ऐकलं तर खरंच कोणीतरी दारावर थाप मारित होतं. मन संशयक झालं. कदाचित शिकारला गेलेला गावकरी असेल असं वाटलं. मी चिमणी लावली. दाराची कडी काढली. तेवढ्यात एक माणूस चटकन आत आला. हे भला मोठा, उंच, धिप्पाड, घोंगड्याची टापर बांधलेला, मिशावाला, हातात फरशी कुऱ्हाड पाहून मी घाबरलोच. माझी बोबडीच वळली. भीतीनं मी थरथर कापू लागलो. तेवढ्यात तोच आत सरकत म्हणाला, घाबरू नका मास्तर, मी पांडू मांग, थावड्याचा. पांडू मांग म्हटल्यावर मी जास्तच लटपटू लागलो. माझी अवस्था पाहून मला म्हणाला, थरथरू नका मास्तर, म्या काय बी करणार नाही, सजागती आलोय. नवा मास्तर आल्याचं कळलं तर भेटावं म्हणून आलोय, बसा असं. त्यानं मला बसा म्हटल्यावर मी भिंतीकडेला बसलो. पोरांना जाग नव्हती. पोरं चुळबुळली एवढंच. पांडुमांग दरोडेखोर. महिन्यापूर्वीची गोष्ट आठवली. पांडुमागाच्या घराला पोलीस पार्टीनं वेढा घातला होता. आता पांडुमाग अडकला होता. पोलीस पार्टी बंदुका रोखून होती. फौजदारानं त्याला शरण यायला सांगितलं, पण तो शरण गेला नाही. त्यानं पलिता पेटवला, हातात चटणी घेतली, जोरानं बाहेर धडक मारली. दाराजवळच्या पोलिसांच्या डोळ्यात चटणी फेकली आणि वेगानं अंधारात शिरला. पोलिसांच्या डोळ्यात बघता बघता धूळ फेकली. पोलीस मागावर धावले, पण पळण्यात पटाईत असला पांडुमांग अंधाराच्या पोटात गडप्प झाला. पायाच्या बोटांच्या चिमटीनं दगड मारीत डोंगरानं पसार झाला. तो पांडुमांग माझ्या पुढ्यात भिंतीला टेकून हातात कुऱ्हाड तशीच घेऊन बसला होता. भीतीनं मी रडायला लागलो तसा तो म्हणाला, अजाबात रडायचं नाही, म्या काय राखूच नाही, माणूसच आहे मास्तर तू मामाने. म्या का आलोय माहिती आहे? मी डबडबल्या डोळ्यानं नाही असं मानेनंच म्हणालो. त्यावर तो बोलला, माझा पोरगा आहे तुमच्या साळत. मी डोळे विस्पारून त्याच्याकडे पाहत राहिलो. तो पुढं म्हणाला, माहिती नाही? नाही. इसनू पांडुमांग, गरीब चेहऱ्याचा, तिसरीत आहे, मोठ्या मोठ्या डोळ्याचा, येतंय का बघा नजरत. तो माझ्याकडे आशेनं पाहू लागला. मी तिसरीतील मुलं आठवली. हळूहळू ध्यानात आला. तो गरीब चेहऱ्याचा, थोडासा घाबरट, मळक्या कडुत्याचा, ठिगळं जोडलेला, कोपऱ्यात लांब बसणारा मुलगा, मोठ्या मोठ्या डोळ्यांचा, पण सतत पापण्या पाडून असणारा. मला चांगला आठवला. त्याची पाठी फुटली होती. तर मी त्याला बापाला घेऊन ये, मी बोलावलंय शाळेत असं सांग म्हटल्यावर गपगार बसलेला. विष्णू पांडुमांग. तो मुलगा चटकन ध्यानात आला. मनाला वाटलं तो घाबरट मुलगा आणि या फराऱ्याचा. पटत नव्हतं. मी पांडुमांगाला म्हणालो, तो तुमचा मुलगा? वय, माझाच मुलगा. काय आहे का बरा? शिकल का 4 अक्षर? म्या ह्यो असा वाऱ्यावर जगणं, आमच्या कपाळावर सटवीनं हे असं जिनं डागलंय. निदान पोराच्या नशिबात तरी ह्यो डाग नसावा. जीव लावून शिकवा माझ्या पोराला मास्तर. त्याचा आवाज घोगरा झाला. मला आता धीर आला होता. मी म्हणालो, तुम्ही थावड्याचं ना? व्हयजी. मग विष्णूला इथं का घातला शाळेत? त्याचं काय आहे मास्तर, असं म्हणत त्यानं इकडं तिकडं बघितलं आणि सांगू लागला, हे गाव
या भागाच्या नाक्यावर आहे. सगळे तालुक्याचा अंमलदार आधी इथं डोंगरातनं उतरत्यात. माझ्या मागं लागलेलं फौजदार आधी इथंच उतरत्यात. या देवळात ठाण मांडत्यात. इथल्या मास्तराला आधी कळतंय. त्या खडप्यासनं खाली उतरताना दिसत्यात. तेव्हा तुम्हाला हेच सांगायला आलो या. काय? फौजदार पार्टी दिसली की मला कळवायचं. मी नाही, तुम्ही फक्त माझ्या पोरग्याला इसण्याला सांगायचं. मग इसण्या येईल पळत थावड्याला. म्या घरात असलो तर तो मला सांगेल. म्हणजे मी त्यांच्या आधी डोंगर गाठीन. काय कळलं का? कळलं. तुम्ही माझं एवढं काम करायचं. इसरायचं नाही मास्तर. पोरगं बी शिकल आणि माझं काम बी होईल. फराऱ्यासाठनं एवढी जोखीम घ्यायची मास्तर. लय वाढू झाला. म्या जातो आता. गरिबासाठी एवढं करशील ना हो मास्तर? करीन की. त्यानं मला नमस्कार केला. आला तसा अंधारात पसार झाला. धडधडत्या छातीनं मी तसाच बसून राहिलो. फरारी पांडू मांग डोळ्यांपुढनं हलत नव्हता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.